नमस्कार विद्यार्थी मित्र, वराद ऑनलाईन अपडेट्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला माझ्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉबची माहिती आणि एज्युकेशनशी संबंधित आपण इथे बघू शकता की कंटिन्यू रोज अपडेट चालू आहे. CET मध्ये आपलं काय होणार आहे, MBA मध्ये काय होणार आहे, त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरचं काय आहे, त्याच्यानंतर BTechचे राऊंड्स कसे होणार आहे, ही संपूर्ण माहिती माझ्या चॅनलवर सध्याला अपडेट करणं चालू आहे. त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आत्ताचा जो आपण व्हिडिओ बनवत आहोत त्यामध्ये आपण CET सेलवर BE BTech यासाठी आता काय काय पुढचं शेड्यूल राहणार आहे ते आपण इथे बघणार आहोत. इम्पॉर्टंट डेट्समध्ये आपण जर गेलो, आपण इथे बघू शकतो 2 जुलै ते 19 जुलैमध्ये आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं असेल. त्यानंतर 3 जुलै ते 20 जुलैमध्ये आपलं व्हेरिफिकेशन देखील आता कंप्लीट झालेलं असेल. आपला फॉर्म कन्फर्म झालेला असेल तर आपल्याला कॅप राऊंडमध्ये जाता येत असतं. 22 जुलै 2026 रोजी आपली जनरल मेरिट लिस्ट इथे लागणार आहे आणि ज्याचे नावं या जनरल मेरिट लिस्टमध्ये असतात त्यांना पुढे कुठल्याही प्रकारचं ज्याचं ग्रॅव्हियन्स नाही आहे, ज्याचा फॉर्म व्हेरीफाईड आहे, त्याला पुढे कॅप राऊंडमध्ये जाता येतं. ठीक आहे. ज्याचे 22 तारखेच्या लिस्टमध्ये नावं नसतील किंवा काही अडचणी असेल त्यांनी 23 जुलै ते 25 जुलै दरम्यान आपलं ग्रॅव्हियन्स करून आपला फॉर्म क्लिअर करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 27 तारखेला आपलं पहिलं फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपली प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स जनरेट होऊन जाणार आहे कॅप राऊंड 1 साठीची. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म जो आहे आपला राऊंड 1 साठीचा तो 28 जुलै 2026 ते 30 जुलै 2026 या दरम्यान राहणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे 28 जुलै ते 30 जुलै या दरम्यान आपले ऑप्शन फॉर्म भरायला विसरू नका. कॉलेज निवड, विषय निवड हे संपूर्ण आपल्याला इथे करता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 1चा जो रिझल्ट आहे आपल्याला 2 ऑगस्ट 2026 रोजी आपल्याला साईडवर बघायला मिळणार आहे की आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे समजल्यानंतर जर आपल्याला ते कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट 2026 या दरम्यान आपल्याला हे ॲडमिशन घ्यायचं आहे. पण 5 तारखेला 3 वाजेच्या आत आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं आहे की आपल्याला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. जर आपल्याला लागलेल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नसेल आणि आपल्याला पुढच्या राऊंडला जायचं असेल तर आपल्याला इथे बेटरमेंट करण्याचं ऑप्शन राहतं. त्यासाठी आपल्याला 1000 रुपये देखील इथे भरावं लागत असतात. ठीक आहे. तर हे 1000 रुपये भरल्यानंतर आपलं कॉलेज बेटरमेंट किंवा फ्रीज होतं आणि फ्रीज झाल्यानंतर आपल्याला लागलेल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि बेटरमेंट असल्यानंतर आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जाता येत असतं. तर याप्रमाणे पहिल्या राऊंडची ही संपूर्ण माहिती आहे. याच प्रकारची अपडेट माझ्या चॅनलवर कंटिन्यू चालू आहे. आपल्याला ही माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, त्यांना देखील याची माहिती मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.